शत्रू राष्ट्रातील परकीयांना मित्र राष्ट्रांपेक्षा कमी हक्क आहेत. भारतात राष्ट्रपती म्हणून जन्माने व वास्तव्याने नागरिक असलेला चालतो, परंतु अमेरिकेत मात्र राष्ट्रप्रमुख होण्यासाठी तो जन्मानेच नागरिक असावा. भारतात नागरिकत्व हा विषय घटनेमध्ये भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 या दरम्यान दिलेला आहे. त्यामध्ये आत्तापर्यंत 9 वेळेस सुधारणा झालेल्या आहेत. 55, 57, 60, 85, 86, 92, 2003, 2005 आणि 2015ला. 26 जानेवारी 1950 रोजी 4 प्रकारच्या व्यक्ती भारताच्या नागरिक होत्या. त्यामध्ये कलम 5 नुसार तरतुदी दिलेल्या आहेत. कोण असेल? भारतात वास्तव्य असावं आणि 3 अटीपैकी एक अट पूर्ण करावी, ज्यात जन्म भारतात झालेला असावा त्याचा, किंवा आईवडीलपैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात झालेला असावा, किंवा घटना लागू होण्यापूर्वी लगेचची जी 5 वर्षे असेल त्यात सामान्यपणे त्याचं भारतात वास्तव्य असावं. कलम 6 मध्ये असं सांगितलेलं आहे की जर तो पाकिस्तानातून भारतात आला व जिचा जन्म किंवा आईवडील किंवा आजी आजोबा एकाचा जन्म अविभाजित भारतात झाला असेल व पुढीलपैकी एक अट तो पूर्ण करत असेल, ज्यामध्ये 19 जुलै 1948 पूर्वी तो भारतामध्ये आला असावा, किंवा 19 जुलै 1948 व त्यानंतर जो भारतात आला असेल व नागरिक म्हणून त्याने जर नोंदणी केली असेल आणि अर्ज करण्यापूर्वी म्हणजे नोंदणीचा अर्ज करण्यापूर्वी तो 6 महिने जर भारतात वास्तव्यास असेल तर तो भारताचा नागरिक असेल कलम 6 नुसार, म्हणजे पाकिस्तानातून भारतात येणारा. कलम 7 नुसार काय आहे की 1 मार्च 1947 नंतर जर तो भारतातून पाकिस्तानमध्ये गेला आणि पुन्हा भारतात आला आणि अर्ज करण्यापूर्वी त्याचं जर 6 महिने वास्तव्य भारतात असेल तर तो भारताचा नागरिक असेल. आणि कलम 8 मध्ये काय आहे, जर जिचा जन्म किंवा आई वडील किंवा आजी आजोबापैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात असेल व ती आता भारताच्या बाहेर असेल, किंवा घटना लागू होण्यापूर्वी किंवा वास्तव्य असणाऱ्या देशाच्या दूतावासात किंवा वकिलीतीच्या प्रतिनिधीने भारताची नागरिक अशी नोंद केल्यास तो कलम 8 नुसार भारताचा नागरिक असेल. म्हणजे इतर कुठल्याही देशातून जर त्याला भारताचा नागरिकत्व मिळवायचा असेल तर ते संदर्भ कलम 8 आहे. इतर तरतुदीमध्ये जर त्याने स्वेच्छेने एखाद्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर तो भारतीय नागरिक राहत नाही असं कलम 9 मध्ये सांगितलेलं आहे. तर त्याचं जे काही नागरिकत्व असेल ते संसदेने केलेल्या कायद्याच्या तरतुदी विचारात घेऊनच तो भारताचा नागरिक असेल असं कलम 10 मध्ये सांगितलेलं आहे. आणि या नागरिकत्व मिळवणे, गमावणे किंवा नागरिकत्वासंबंधी कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा अधिकार हा संसदेला असणार आहे, हे असं कलम 11 मध्ये सांगितलेलं आहे. सुरुवातीला 1955च्या नागरिकत्वाने अधिनियमामध्ये राष्ट्रकुलाच्या नागरिकत्वाची तरतूद होती, पण 2003ला मात्र ती रद्द करण्यात आलेली आहे. नागरिकत्वाची प्राप्ती 1955 नुसार 5 प्रकारे होती. नंबर 1, जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेश विलिनीकरण. जन्माने, जर जो जन्म भारतात झाला असेल तर तो जन्माने असेल, किंवा वंशाने असेल, वंशतत्वाने त्याचा आईवडील कोणी असेल, किंवा नोंदणी तत्वाद्वारे त्यांनी जर नोंदणी केली असेल, किंवा स्वीकृती तत्वाद्वारे किंवा आपण त्याचा स्वीकार केला असेल, किंवा प्रदेश विलीन, जर एखादा नवीन प्रदेश आपण जिंकला तर त्यानुसार प्रदेश विलिनीकरणानुसार तो भारताचा नागरिक होऊ शकतो. मग त्यासाठी अटी काय आहेत? नंबर 1, जन्माने, जर 26 जानेवारी 1950 नंतर व 1 जुलै 1987 पूर्वी या 2 दरम्यान जर त्याचा जन्म भारतात झाला असेल तर भलेही त्याच्या आईवडिलांचे नागरिकत्व कोणतेही असले तरी तो भारताचा नागरिक असेल. 1 जुलै 1987 व त्यानंतर जन्म भारतात झाला असेल तर आई वडिलापैकी एक भारतीय नागरिक असेल तरच तो भारताचा नागरिक होईल. आणि 3 डिसेंबर 2004 व त्यानंतर जन्म भारतात झाला असेल तर आई वडील दोघेही किंवा त्यापैकी एक व दुसरा बेकायदेशीर स्थलांतरित नसेल तर तो भारताचा नागरिक असेल. भारतातील परदेशी वकिलातील व्यक्तींची मुले व शत्रू राष्ट्रातील मुले जन्माने भारताचे नागरिक होऊ शकत नाही. आता वंश परंपरेने, जर जन्म 26 जानेवारी 1950 नंतर व 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर व जन्मावेळी वडील त्याचे भारतीय असेल तर तो भारताचा नागरिक असेल. 10 डिसेंबर 1992 व त्यानंतर
जन्म भारताबाहेर झाला असेल व जन्मावेळी आईवडील पैकी एक जर भारताचा नागरिक असेल तर तो भारताचा नागरिक असेल, किंवा 3 डिसेंबर 2004 नंतर जन्म भारताच्या बाहेर झाला असेल तर तो वंश परंपरेने भारताचा नागरिक होणार नाही, पण 1 वर्षाच्या आत किंवा केंद्र सरकारची परवानगी घेऊन कालावधी संपला असला तरी जन्माची नोंद भारताच्या वकिलातीत त्याने जर केली असेल तर तो भारताचा नागरिक असेल. अर्जासोबत बालकाकडे दुसऱ्या देशाचं नागरिकत्व नाही हे हमीपत्र मात्र त्यासोबत जोडावे लागेल. जर अज्ञान व्यक्ती वंश परंपरेने नागरिक असेल पण ती आणखीन एका देशाची नागरिक असेल तर सज्ञान झाल्यावर 6 महिन्याच्या आत दुसऱ्या देशाच्या नागरिकत्वाचा त्याग केला नाही तर तो भारताचा नागरिक राहणार नाही. आता नोंदणी तत्वाद्वारे बेकायदेशीर स्थलांतरित सोडून केंद्र नोंदणी करते. नोंदणी अर्जापूर्वी 7 वर्ष त्याचं वास्तव्य असावं आणि ती भारतीय वंशाची असावी. अविभाजित भारत सोडून इतर देशात किंवा इतर ठिकाणी वास्तव्य करणारी भारतीय वंशाची असावी. तिने जर भारतीयासोबत लग्न केलं असेल तर अर्ज करण्यापूर्वी 7 वर्ष तिचं वास्तव्य इथं असावं. भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींची अज्ञान मुलं किंवा भारतीय म्हणून नोंद असलेल्या आईवडिलांची सज्ञान व पात्र मुलं. जी व्यक्ती सज्ञान व पात्र आहे ती किंवा आईवडिलांपैकी एक नागरिक असेल तर अर्जापूर्वी 1 वर्ष त्यांचं भारतात वास्तव्य असावं. भारताचा परदेशस्थित नागरिक म्हणून 5 वर्ष नोंदणी सज्ञान व पात्र व्यक्ती अर्जापूर्वी 1 वर्ष भारतात त्याचं निवासस्थान असावं. पण खालील अटी आहे की अर्ज करण्यापूर्वी 12 महिने त्याचं इथं वास्तव्य असावं आणि 1 वर्षा अगोदर 8 वर्षामध्ये 6 वर्षापेक्षा जास्त काळ त्याचं भारतात वास्तव्य असावं. व्यक्तीचा किंवा आईवडिलापैकी एकाचा जन्म अविभाजित भारतात किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग असलेल्या क्षेत्रात झाला असेल तर तिला मूळ भारतीय किंवा भारतीय मूळ असलेली व्यक्ती समजण्यात येईल. नोंदणी होण्यापूर्वी सर्वांना निष्ठेची शपथ घ्यावी लागते. आता स्वीकृतीने म्हणजे काय? खालील अटींची पूर्तता जर केली तर तो नागरिकत्व असेल, किंवा ज्या देशात वास्तव्याने नागरिकत्वास बंदी त्या देशाच्या नागरिकास बंदी असेल. जर ती दुसऱ्या देशाची नागरिक असेल, नागरिकत्वास त्याने अर्ज केला असेल तर पहिल्या देशाचं नागरिकत्व सोडले याचं हमीपत्र असावं. अर्ज करण्यापूर्वी 1 वर्ष वास्तव्य किंवा सरकारच्या सेवेत किंवा काही काळ वास्तव्य किंवा काही काळ सेवा असावी. 1 वर्षालगतच्या 14 वर्षात ती व्यक्ती 11 पेक्षा जास्त काळ भारतात वास्तव्य व सेवेसाठी असावी. तिचं चारित्र्य चांगलं असावं आणि परिशिष्ट 8 मधील एका भाषेचं तिला चांगलं ज्ञान असावं. विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता किंवा मानव विकास यात अतुलनीय काम केलेल्या व्यक्तींसाठी भारत सरकार वरीलपैकी काही अटी किंवा सर्व अटी शिथिल करू शकते. कोणत्या व्यक्तींसाठी? विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, साहित्य, जागतिक शांतता आणि मानव विकास. क्षेत्र विलीकरणाने प्राप्ती. परकीय क्षेत्र जर भारतात विलीन झाले तर त्या क्षेत्रातील कोणत्या व्यक्ती नागरिक होतील हे सरकार ठरवते. उदाहरणार्थ नागरिकत्व कायदा 1955 नुसार नागरिकत्व पॉंडिचेरी 1962 जारी झालं होतं. आसाम करारातील व्यक्तींच्या नागरिकत्वाच्या विषयीचे विशेष तरतुदी. नागरिकत्व दुरुस्ती अधिनियम 1985 मध्ये याचा समावेश आहे. बांगलादेशमधून 1 जानेवारी 1966 पूर्वी आसाममध्ये आलेल्या भारतीय मूळ असलेल्या निवासी व्यक्तींना 1 जानेवारी 1966 पासून भारताचे नागरिक मानले जाईल. बांगलादेशमधून 1 जानेवारी 1966 व नंतर 26 मार्च 1971 पूर्वी आसाममध्ये आलेली, निवासी असलेली आणि परदेशी म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती नोंदणी करणे. नोंदणीकृत व्यक्ती परदेशी म्हणून ओळखल्यापासून 10 वर्षाच्या कालावधीनंतर सर्व उद्देशांसाठी भारताचे नागरिक मानण्यात येईल.
10 वर्षाच्या काळात मतदान अधिकार सोडून नागरिकाचे सर्व अधिकार व कर्तव्य तिला प्राप्त असेल. आता नागरिकत्वाचा ऱ्हास 3 पद्धतीने होतो. त्यामध्ये एक तर त्याग करणे, दुसरं संपुष्टात येणे आणि तिसरं हिरावणे. त्याग करणे, सोडण्याचे निवेदन दिल्यानंतर भारताचा नागरिक राहणार नाही, पण युद्धात भारताचा सहभाग असेल तर त्या काळात त्यांनी निवेदन दिले तर केंद्र सरकार त्याची नोंदणी रोखून ठेवू शकते. व्यक्ती आपले भारतीय नागरिकत्व सोडते तेव्हा त्याचे अज्ञान मुलांचे नागरिकत्वही संपुष्टात येते, पण ते 18 वर्षाचे झाल्यावर परत नागरिकत्व प्राप्त करू शकतात. नागरिकत्व संपुष्टात येणे, नागरिकत्व स्वेच्छेने दुसऱ्या देशाचे स्वीकारेल तेव्हा भारत युद्धात व्यस्त असते तेव्हा ही तरतूद लागू नसते, पण दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं की आपल्या देशाचं नागरिकत्व संपुष्टात येतं. नागरिकत्व हिरावून घेतले जाणे, जर फसवणुकीने, घटनेशी द्रोह केला, शत्रूबरोबर बेकायदेशीरपणे व्यापार आणि संपर्क ठेवला, नोंदणीने किंवा स्वीकृतीने नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षाच्या कालावधीत त्यास इतर देशाची 2 वर्ष कैद झाल्यास किंवा सामान्यपणे सलग 7 वर्ष भारताबाहेर वास्तव्यास असल्याने त्याचं भारतीय नागरिकत्व हिरावून घेतलं जाईल. पण जर परदेशात शिकत असेल, भारत सदस्य असलेल्या आंतरराष्ट्रीय एखाद्या सेवेत असेल किंवा नागरिकत्व राखण्याच्या हेतूने दरवर्षी भारतीय वकिलातील नोंदणी करत असेल तर हे त्याला लागू होणार नाही. कॅनडाच्या राज्यघटनेप्रमाणे भारताच्या राज्यघटनेत एकेरी नागरिकत्व आहे. आता परदेशस्थित भारतीय नागरिकत्व म्हणजे काय? सप्टेंबर 2000 मध्ये LM सिंघवी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अध्यक्ष, यांनी प्रवासी भारतीयांसंबंधी एक समिती नेमली होती सिंघवींच्या अध्यक्षतेखाली, विखुरलेल्या भारतीयांचं अध्ययन करण्यासाठी, रचनात्मक संबंध स्थापन करण्यासाठी शिफारसी करणे हे त्याचं कार्य होतं. जानेवारी 2002ला त्यांनी अहवाल सादर केला. त्यामध्ये विशिष्ट देशातील भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींना दुहेरी नागरिकत्व देता यावं यासाठी त्यांनी शिफारशी केल्या होत्या. नागरिकत्व अधिनियम 2003 मध्ये पाक आणि बांगलादेश सोडून 16 देशातील भारतीय मूळ असलेल्या व्यक्तीसाठी परदेशस्थित भारतीय नागरिकत्वाची तरतूद या कायद्यान्वये मुख्य कायद्यातील राष्ट्रकुल नागरिकत्वासंबंधीच्या किंवा त्याला मान्यता देणाऱ्या सर्व तरतुदी वगळण्यात आल्या. नागरिकत्व अधिनियम 2015 अन्वये परदेशस्थित भारतीय नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदीत बदल झाला. भारतीय मूळ असलेल्यांसाठी कार्ड योजना आणि परदेशस्थित भारतीयांसाठी नागरिक कार्ड योजना विलीन करून परकीय नागरिकांना कार्डधारक योजना सुरू केली. भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींसाठीची कार्ड योजना 19 ऑगस्ट 2002ला सुरू झाली. भारतीय मूळ असलेल्या व्यक्तींसाठीची योजना 9 जानेवारी 2015 पासून रद्द करण्यात आली. सर्व कार्डधारकांना 9 जानेवारी 2015 पासून परदेशस्थ भारतीय नागरिकत्व योजनेचे कार्डधारक मानण्यात येईल. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारकांची नोंदणी, त्यामध्ये पूर्ण वयाची व क्षमतेची कोणतीही व्यक्ती येते, जी दुसऱ्या देशाची नागरिक पण घटना लागू होताना किंवा त्यानंतर भारताची नागरिक होती, किंवा जी दुसऱ्या देशाची नागरिक आहे पण घटना लागू होताना किंवा नंतर भारतीय नागरिक होण्यास पात्र, किंवा जी दुसऱ्या देशाची नागरिक पण घटना लागू होताना किंवा त्यानंतर ती व्यक्ती 15 ऑगस्ट 1947 नंतर भारताचा भाग बनलेल्या क्षेत्रातील होती, किंवा जी व्यक्ती अशा नागरिकाचा मुलगा, नातू किंवा पणतू आहे, ज्यामध्ये कलम ए मध्ये व्यक्तीचे अल्पवयीन मूल किंवा माता पिता दोघेही भारताचे नागरिक किंवा माता पित्यापैकी एक भारताचा नागरिक असलेल्या व्यक्तीचे अल्पवयीन मूल असलेली व्यक्ती किंवा भारतीय नागरिकाची परदेशी मूळ असलेली पती पत्नी किंवा ज्यांच्या विवाहाची नोंद झाली आहे. आणि अर्ज करण्यापूर्वी लगेचच्या जो सलग 2 वर्षापेक्षा जास्त काळासाठी विवाहित आहे
काळासाठी तसंच विवाहित आहे अशा परदेशीस्थ भारतीय नागरिक कार्डधारकाची परदेशी मूळ असलेली पती पत्नी, जी व्यक्ती आई वडील आजी आजोबा पणजी पणजोबा पाकिस्तान बांगलादेश किंवा केंद्र सरकारने सूचित केलेल्या इतर कोणत्याही देशाचे नागरिक आहेत किंवा होते अशी व्यक्ती परदेशस्थित भारतीय नागरिक कार्ड धारकास पात्र बनत नाही. परदेशस्थित भारतीय नागरिकांना कार्ड धारकांना दिलेले हक्क काय आहेत तर केंद्र निश्चित करेल त्यानुसार हे हक्क नाही आहेत. लोकसेवेमध्ये समान संधी पण हक्क नाही. राष्ट्रपती उपराष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मतदार म्हणून लोकसभा राज्यसभेचे सदस्य विधान परिषद विधानसभेचे सदस्य केंद्रीय समिती निश्चित केंद्र सरकार निश्चित करेल त्या सेवा व पदे वगळता केंद्र राज्य यांच्या कामकाजासंबंधी लोकसेवा किंवा इतर पदे या नेमणुकीस पात्र नसेल. कार्डचा त्याग करणे घोषणापत्र देणे केंद्र सरकार नोंद करेल. जेव्हा ती व्यक्ती कार्डधारक नसेल तेव्हा परदेशस्थित कार्ड मिळवणारी त्या व्यक्तीची परदेशी मूळ असलेली पती किंवा पत्नी अल्पवयीन मुलं कार्डधारक असणार नाही. कार्डधारक नोंदणी रद्द करणे केंद्र सरकार नोंदणी रद्द करू शकते जर फसवणूक करून चुकीची माहिती देऊन महत्त्वाची माहिती लपवून ती मिळवली असेल किंवा त्या व्यक्तीने घटनेचा अवमान केला, युद्ध चालू असताना अवैधरित्या व्यापार किंवा संपर्क ठेवला, 5 वर्ष कालावधीत 2 वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झाली, सार्वभौमत्व आणि एकात्मता सुरक्षितता परराष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक हित विचारात घेता असे करणे आवश्यक असेल तर परदेशस्थित भारतीय नागरिक कार्ड धारकांचा विवाह सक्षम न्यायालयाने किंवा इतर पद्धतीने रद्द केला असेल किंवा तो रद्द केला नसेल पण विवाहित असताना त्याने दुसऱ्या व्यक्तीशी विवाह केला असेल. एकेरी नागरिकत्व आपण ब्रिटनकडून घेतलेलं आहे. कॅनडाचंही नागरिकत्व सिंगल आहे आणि USA आणि स्वित्झर्लंडचं दुहेरी नागरिकत्व आहे. सिटिझनशिप ॲक्ट 1955ला 4 वेळेस सुधारणा करण्यात आलेली आहे. 1986ला 92ला 2003 आणि 2005. 1986ला नागरिकत्व जे आहे ते कडक केलं कारण बांगलादेश आफ्रिकन आणि श्रीलंकनांचं स्थलांतरण भारतात खूप मोठ्या प्रमाणात होत होतं. NRI म्हणजे अनिवासी भारतीय, भारताबाहेर वास्तव्य किंवा भारतीय पासपोर्टावर ते आहेत. मूळ भारतीय व्यक्ती म्हणजे इंडियन ओरिजिन तो पूर्वज असावा आणि राष्ट्रीय धारण करत होता, मात्र तो सध्या पासपोर्ट दुसऱ्या देशाचा आहे त्याचा. भारतीयाचा परकीय नागरिक म्हणजे काय तर 2 डिसेंबर 2005 पासून 1955 अंतर्गत OCI म्हणजे 26 जानेवारी 1950ला भारतीय होण्यास पात्र होता किंवा 26 जानेवारी 1950 नंतर भारतीय होता किंवा 15 ऑगस्ट 1947 नंतर भारतीय प्रदेशाचा तो रहिवासी होता आणि त्याची मुले व नातवंडे त्याची अल्पवयीन मुले पण अर्जदार बांगलादेशी किंवा पाकिस्तानी नसावा कधीही. नॅशनल HR कमिशन वर्सेस अरुणाचल प्रदेश ही जी केस आहे हिला चकमा केस असं म्हणतात. नागरिकतेचा हक्क संबंधी ही केस होती. जे नागरिक नाही आहे त्यांच्या हक्कासंबंधी ही चकमा केस होती. नॅशनल HR कमिशन वर्सेस अरुणाचल प्रदेश केस. तर अशा पद्धतीनं नागरिकत्व आहे. कलम 5 मध्ये आपण बघितलं सुरुवातीला की स्वातंत्र्य झाल्यानंतर नागरिक कोण, त्यानंतर 6 मध्ये पाकिस्तानातून भारतात आलेले, 7 मध्ये भारतातून पाकिस्तानात गेलेले पण पुन्हा भारतात आलेले, 8 मध्ये बाहेरील देशातून भारतात आलेले, 9 मध्ये दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं तर त्याचं हे भारतीय नागरिकत्व कॅन्सल होईल, 10 मध्ये भारताचा कुठलाही नागरिक हा संसदेच्या कायद्यानुसार त्याचं नागरिकत्व असेल आणि 11 मध्ये की नागरिकत्वासंबंधी कुठलेही कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला आहे.